विज्ञान सूर्यवंशी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। आज मी बनवते चिकन बिर्याणी। चिकन धुवून घेतलेलं आहे। इथं धनिया घेतलेला आहे, लसूण, 4-5 कांदे, टमाटे। इथं तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ करण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी अद्रक टाकत नाही। आता मिक्स करते धनिया आणि लसूण आणि मीठ टाकून मिक्स करून घेते। मसाला झालेली आहे। इथं हे पेस्ट मी टाकून घेते। त्याच्यात बिर्याणी मसाला टाकत आहे। हे टाकते चिकन मसाला, बिर्याणी मसाला आणि थोडीशी दही। हिला एकजीव करून घ्यायची। थोडीशी हळद, टाकते, लाल मिरची पावडर, तुमच्या हिशोबाने तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही। मी थोडीशी कमीच तिखट असेल तर टाकते, मुलं खातात म्हणून। एकजीव करून घ्यायचं असं पुरा। ग्रेव्ही असलं ना मस्तपैकी मस्त बिर्याणीला टेस्ट येते। ग्रेव्ही जास्त असं बनवते, त्यासाठी मी टमाटे आणि कांदा जास्त वापरते। तुम्ही कमी वापरला तर चालेल। असे एकजीव करून घेतले। मी जीरा राईस वापरते, तुम्ही बिर्याणी राईस वापरले तर चालते। याकडे तर पाण्यासाठी टोप ठेवलं होतं तांदळासाठी, त्याला तांदूळ आता टाकायचं। पातेलं ठेवलेलं आहे मी चिकन हे करण्यासाठी। आता मी तेल पण टाकलेलं आहे। मला कांदा फिसून टाकलेला आवडतो, त्याच्यामुळे मी फिसून कांदा टाकते। आणि त्याच्यामध्ये हे थोडंसं पत्ता तुम्हाला कापून म्हणजे कांदा स्लाइड करायचा असेल तर टाकू शकतो। जसं मला कांदा फिसलेला आवडतो म्हणून फिसलेला कांदा बघा। 1 किलोचीच बनवते, पण मी छोट्या पातेल्यात नाही बनवते। तसं मला हलवायला सोपं पडतं म्हणून मी मोठ्या पातेल्यातच बनवत आहे। आता चिकन टाकून घेते। अशी थोडंसं स्लाय करायची, त्याला सही करायचं, हलवायचं थोडंसं। माझ्या मुली वाट बघत आहे, मम्मी केव्हा बिर्याणी बनवते, त्यासाठी ते खेळत आहे तिकडं। लई दिवसांनी बिर्याणी बनवते मी। थोडंसं त्याच्यावरती ताट झाकण्याला घेते। वेदिका, ताट आणायचं कुठं आहे? ताट घेऊन ये। इकडं भात ठेवले, तांदळाला उकळते आता थोडंसं। थोडं झाकून ठेवूया। टमाट्याची पेस्ट टाकूया। थोडंसं हलवून घेऊया। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। हे बघा, असं ग्रेव्ही बनलेले आहे।
मस्तपैकी अजून शिजते थोडंसं. त्याचा एक थर लावून घेते आता. ग्रेव्ही मस्तपैकी ग्रेव्ही लागते. ग्रेव्हीसाठी मस्तपैकी ग्रेव्ही बनवलेला आहे. तर एक मस्तपैकी असा एक थर लावून घेतलेला आहे. एक थर लावून दुसरा बी थर लावून घेतलेला आहे. कलर टाकलेला आहे त्यामुळे. आणि आता हे वाफेला ठेवूया. वाफेला ठेवलेले आहे बारीक करून. आता थोड्या वेळाने तयार होईल. आता राहिलेले मुसरे भांडे घासून घेऊया. इकडे झाले भांडे घासून. आता बघूया बिर्याणी तयार झाली आहे का. मस्त वाफ झाले. हे बघा बनवले ना मस्त. बिर्याणी पण तयार झालेली आहे. हे देखा थोडंसं अजून थोडं वाफ द्यायचं. थोडंसं पाण्यासारखं असं वाटतंय. अजून थोडंसं वाफ द्यायचं. इस बिरयानी बन गई मेरा. और ग्रेवी पण है नीचे. वीडियो आवडला तो लाईक सबस्क्राईब शेअर करा. धन्यवाद.